आमचे आम्ही मुरगांवच्यान आयिल्ले आसा लोकल कम्युनिटी खातीर आमी काम करपाक लोकल रिप्रेझेंटेटिव्ह आयले आसा. आमी कोला बद्दल सांगपाक की कोल पोल्युशन कशें डिस्ट्रॅक्शन जाता आनी मुरमुगांव कॉन्स्टिट्युएन्सी मुरमुगांव तालुकान लोकांक कसो इफेक्ट जाता तो आमी पळयला की आतां कमीत कमी कितले दीस जाले आमी इशू घेत आसा. आमी पयलीं एक इशू घेतलो 6 मार्च 2023 सेम कोलाचो इशू थर्मल कोल स्मेल येता बॅड स्मेल जाता आनी लोकांक इफेक्ट जाता स्मेलाचेर आनी लोकांक कफिंग जाता विजींग जाता आनी खूब त्रास जाता मागीर. जाल्यार तेच्या नंतर कलेक्टरान आपूण प्रोसेस केलें हें केलें म्हणटा जाल्यार परत लेटस्ट आमी परत रिप्रेझेंटेशन दिलें आनी परत तेजेर इशू घेतला. जाल्यार एक वायट आनी गंभीर गोश्ट जाता ते मुरमुगांव कॉन्स्टिट्युएन्सीन आनी लोकांक तेचेर इफेक्ट जाता. आतां कोल पोल्युशन इज ओपन जाता थंय आनी तेंच्यांनी म्हटलां की आतां एक डोम घातला तेंच्यांनी वेस्ट हेच्या पण अडानी जो आसा तो टोटली ओपन जाता आनी ताका कवरींग कांय जायना. तेजेर आमी प्रेस कॉन्फरन्स घेतले आमी थंय व्हिडिओ काडले आनी लोकांनी एज्युटेशन घेतलें. आतां पयर आमी एज्युटेशन घेतलें तेन्ना एअर क्वॉलिटी तेन्नाच जर मेजर केल्ली आमी ते गुगलाचेर वचून पळयली जाल्यार एअर क्वॉलिटी इन द मुरमुगांव पोर्ट ऑन द सेम डे वॉज व्हेरी बॅड. जाल्यार तितली जालें की लोकांनी थंयसर अशें एडवायस केलें की तेंच्यांनी की लोकांनी जी सीक आसा पूण प्रॉमिनंट लोकांक त्रास जाता तेंच्यांनी तर सांजचे आनी दनपारचे भायर सरप ना कित्याक इट इज गोईंग टू इफेक्ट देअर लंग्स एंड देअर हार्ट. दॅट पर्टिक्युलर मॅटर इन द एअर इज PMO 2.5 PMO 10. दिस इज व्हेरी डेंजरस. म्हणजे ते मेजर कशें करता की मायक्रोमिटर बाय 10 सेंटीमीटर बाय मायक्रोमिटराचेर ते मेजर करतात आनी दिस इज डायरेक्टली इनहेल आमच्या लंग्सान वयता आनी लंग्सान गेल्या नंतर आमचे लंग्स डॅमेज जावंक शकता आनी इट ऑल्सो कंटेन सल्फर अँड नायट्रोजन. ते आमच्या हार्टान पर्टिक्युलर गेल्या नंतर ते हार्ट अटॅक जावंक शकता आमकां. आनी ऑल्सो इट कंटेन मर्कुरी केल्यार नेरोलॉजिकल आमकां इफेक्ट जावंक जाता ब्रेनाक इफेक्ट जाता आमची मेमरीक लॉस इफेक्ट जावंक शकता. आनी इट इज ओन्ली नॉट दॅट इट इज आमचें पोल्युशन इतलें थंय जाता की ते एअर क्वॉलिटी इट इज टोटली रॉंग. आतां आमी दोनूय पार्टी कडल्यान आमी पोल्युशन बोर्डांतल्यान हें घेतलें इन्स्पेक्शन रिपोर्ट घेतलेलो अडानी आनी हेचो दोगांयचो सावथ हेचो. जाल्यार इतले बॅड आसा थंय तेंच्यांनी आनी तेंच्यांनी मागीर बाकीचे नॉयज पोल्युशन अशें जे इंस्टॉल मशिनरी मेकॅनिझम रेग्युलर कलेक्शन रिमूवल ऑफ कोल कोक स्पिलेज विदीन द यार्ड इंटरनल लोअर अँड अलॉंग विथ द रेल्वे ट्रॅक युनिट हॅड कंप्लायंट म्हणटा पूण तशी जर पळोवपाक गेला जाल्यार लॉट ऑफ थिंग्स कंप्लायंट म्हणटा पूण थिंगासर भितर वचपा सारकी परिस्थिती ना. इतले थिंगा डटी जाल्ले आसा. थिंगा देर इज मरीन लायफ इन डेंजर ऑल्सो. तो पोल्युशन आमचे सी लेवलाचेर जाल्लें आसा म्हणजे इट इज स्पेसाकूय जाता आमच्या लँडाकूय जाता आमच्या इन्वायरमेंटाकूय जाता आनी इवन इट इज मरीन लायफाकूय डेंजर जाल्लें आसा. दी सिस्टम ऑफ ऑपरेशन ऑफ हँडलिंग आनी मेकॅनिझम तेंची आसा ती टोटली फेलियर आसा आनी पोल्युशन बोर्ड आनी बाकीचे लोक तेजेर कांय एक्शन घेयना अशें आमकां दिसता आनी दे आर डुईंग इट ओपनली. आतां इशू आमी थंय घेता आमच्या लोकांच्या घरांनी ते जेट्टी एरिया मागीर बोगदा एरिया मागीर ती बायना एरिया जावन आनी सडाफूल एरिया येयल्यान जाल्यार तेंच्या घरान डस्ट येता डेली आनी पीपल आर क्रायींग दॅट तेंची बायलां भुरग्यांक इतले त्रास जाता. आनी मोस्ट थिंग इज दॅट म्हणजे जे लोकांची ब्रिदींग चड जाता म्हणजे यंग भुरगीं आसता आनी तेंची इम्युनी सिस्टम वीक आसता जाल्यार त्या भुरग्यांक आनी इन्फंट लोकांक चड त्रास जाता आनी तेंचें फ्युचर कशें जावंक शकतलें ते फ्युचर इज इन व्हेरी डेंजर. जाल्यार थिंगासर इतले मिसमॅनेजमेंट जाता कोल पोल्युशन इज टोटली मॅनेजूच जायना म्हणून आमी लोकांनी ठरयलेला की बाबा आमकां हांगासर कोलूच हँडलिंग नाका कित्याक दे कॅनॉट मॅनेज इट. आनी लेटस्ट तुमी पळयला आसतलो इशू स्वताचो आमदार तो आमकां पयलीं कोल नाका म्हणटालो आतां म्हणटा तो कोल पोल्युशन नाका पण कोल जाय कित्याक म्हणटा तो जॉब आसा लोकांक ट्रान्सपोर्ट आसा आनी आतां पण आय डोंट थिंक ट्रान्सपोर्ट कंपनीचे आनी बाकीच्या लोकांक थंयसर येवन तेंच्यो कितें इशू आहा ते कांय सांगिना कित्याक इट इज इफेक्टींग टोटल रेजिडेन्शियल एरिया आनी रेजिडेन्शियल एरियांतल्या लोकांक येयल्या कारणान तेंचे भुरगे तेंचे फ्युचर इज इन डेंजर. आनी हो कोल पोल्युशन इकोसिस्टमाक हॅबिटंट आहा तेंचे एराचेर हॅबिटंट आसता ते सायकलींग आसता तेंची ती रिप्रोडक्शन आनी तेंची लिवींग ती इफेक्ट जाता आनी तेच्या कारणान आमकां टोटली इफेक्ट जाता आनी एअरबोर्न क्वॉलिटी ऑफ द एअर क्वॉलिटी इज व्हेरी डेंजर. म्हणून आमचे टोटल हेल्थ देर आर इंटरडिपेंडंट ऑफ द आमचे ऑर्गन्स आसता ते इफेक्ट जातले टोटली कोलॅप्स जातले. थिंगासर ती सिस्टम ह्या प्रमाणे त्यो यूज करता आनी MLAन केल्ले पयर एक हें केलें न्ही एज्युटेशन केलें. आतां वायट खंय दिसता MLA रुलींग पार्टी गव्हर्मेंटाचो आसोन तो एज्युटेशन करता आनी लोकांक फुडें काडटा. आरे हेनी लोकांक कित्याक फुडें काडून यू आर MLA तुका प्रोटोकॉल कळोवंक जाय शुड हॅव कॉल चीफ मिनिस्टर. आनी वायट गोश्ट आसता की तेन्ना वायस प्रेसिडेंट ऑफ इंडिया येवन थिंगा डोमचें इनॉग्रेशन जाल्लें
तेन्ना चीफ मिनिस्टरान स्वता सांगलेलें आसा, तुम्ही रिकॉर्ड काढून पळया, आज हिंदीन सांगले तुम्ही की तुम लोगों को मार्माच्या लोगों को इधर कोल पोल्यूशन नहीं होएगा म्हणून. अरे कोल पोल्यूशन तूं येवन पळय न्हू. हांव आमच्या मार्माच्या MLAक संकल्पाक सांगता की बाबा तूं चीफ मिनिस्टराक हाड आणि लोकांक ते कसो तूं म्हणटा वास येता, तुजेच लोकांनी सांगले वास येता न्हू, जाल्यार चीफ मिनिस्टराक हाडून पळोवनय थंय कितें वास येता तो, जाल्यार तुजोच गव्हर्मेंट आसून तूंच एजिटेशन करता ही बरी गोष्ट ना. ॲक्च्युली चीफ मिनिस्टरान अंडरस्टँड एक तरी चीफ मिनिस्टर आयकला आसतलो म्हणून ते केला आसतलें आणि ते नाटक केलें तेंच्यांनी वचून थिंगासर वचून आमी रिप्रेझेंटेशन दिता सायनींग घेतले. ते म्हाका दिसता टोटली फेलियर ऑफ दीस गव्हर्मेंट. आणि गव्हर्मेंट कितें करूंक शकता हे लोकांची परिस्थिती बिकट जाता, म्हणजे लोकांचे लिव्हिंग स्टँडर्ड, सर्वायवल स्टँडर्ड लोकांचे काबार जाल्ले, कॉलॅप्स जाल्ले. म्हणजे हो गव्हर्मेंट लोकांक रस्त्यारूच हाडूंक सोदता. तुम्ही चिंबलचे लोकांक पळय आयज सावड्डे वचून म्हणजे आमी म्हाका दिसता आमकां एज्युटेशन करपाची पाळी येतली आणि आमकां थंय बसचें पडटलें. म्हणून आमी चीफ मिनिस्टरा कडेन गव्हर्मेंटा कडेन मागता की बाबा तुम्ही इमिजिएटली ॲक्शन घेवची, ते कितें चल्लां तें बंद करचें. थँक्यू. देव बरें. हांव सर्वेश होबळे, हांव मुरगांवचो रेजिडेंट आसलो. सो आमी सांगलां तशें आतां नितीन बाबान आमी सदांच तुमकां ह्यो सांगता, शंकर कोळची बाब सदांच सांगता की आमच्या जेवणान सुद्दां आमकां आनी उदकान सुद्दां आमी कोळसो खाता. खरी गजाल कित्याक सांग, हांव थिंगासो रेजिडेंट, हांव 1 year रेडियसानूच रावता थिंगा. जेन्ना आमकां हे प्रॉब्लम्स जाता, आमकां कंटिन्युअसली आमकां ब्रिदिंगेचे इश्यूज जाता, थंडी कंटिन्युअसली जाता. भुरग्यांनी सकाळी तोंडान तेंच्या फेस येता, अक्षरशः त्यांच्या तोंडांसून फेस भायर सरता. इट इज अ व्हेरी तेंचे सायड इफेक्ट, इट इज अ स्लो पॉयझन. कंटिन्युअसली आमी ब्रिदींग करतना ते कळना आमकां, कळ्ळें न्ही. म्हाजो डॅडी हार्ट अटॅकान एक्सपायर्ड जाला, म्हाजो भाव हार्ट अटॅकान एक्सपायर्ड जाला रिसंटली, कळ्ळें न्ही. दिसाक आमकां जे आमी ब्रीथ करता न्ही ते आमकां तेंचो खंय ना खंय प्रॉब्लम जाताच जाता, कळ्ळें न्ही. म्हाज्या मम्मीकूय स्टँड घातला. इट इज ऑल सायड इफेक्ट्स ऑफ द आमचे हे म्हणटा न्ही आमी, तेंचे सायड इफेक्ट आहे, कोळशाचे सायड इफेक्ट म्हणटा ते सगळे डोमान आमी सगळे मशिनरी यूज करून आमी सगळें थिंगा हँडलिंग करता. तुम्ही प्रॅक्टिकली ग्राउंड्साचेर वचून 0 ग्राउंडार वचून तुम्ही रिपोर्टिंग करा, कळटलें तुमकां. कित्याक सांग, थिंगा गेल्या उपरांत न्ही थिंगा केन्ना केन्ना ते मॅन्युअल हँडलिंग सुद्दां करतात. ट्रक ओव्हरलोडिंग वयता थिंगा, जे विदीन रेडियस ऑफ तुम्ही थिंगा जर एअर क्वॉलिटी चॅक केली न्ही तुमकां कळटलें. तुम्ही एक फावटी थिंगा येवपाचें, ग्राउंड झिरो रिपोर्ट करपाचें आनी तुमकां तेन्ना कळटलें. थिंगा आमी उदक पिता ते सारकें कंटॅमिनेटेड उदक आसता आनी त्याच्या खातीर थंयसरले ते आमकां उदक सुद्दां शॉर्टफॉल येता, बिकॉज ते थंयसर स्प्रिंकल करपा खातीर आनी खंय जर ते चोरयेक वयता आनी ते थंयसर उदक सुद्दां शॉर्टफॉल आहा थिंगा. त्याचो उदकाचो सुद्दां प्रॉब्लम आहा. लोकांचो मेन कितें आसता, डिमांड आसता लोकांचो कितें आसता, एटलिस्ट एक प्युअर आमकां एअर क्वॉलिटी बरी जाय, उदक पिवपाची एक बरी क्वॉलिटी जाय आसता, ती सुद्दां मेळना आमकां. फायदो कितें आमकां, एक्चुअली आमी न्यू आमदाराक निवडून हाडलो, तेणें सांगलेलें आमकां प्रॉमीस दिल्लेलें कितें आमी हेचेर आपूण खंय तरी हे सगळें स्टॉप करतलो म्हणून. ते डोम घालून बीन जावपाचें ना, आमकां गोंयान कोळसो नाका. थँक्यू. देव बरें करूं. म्हाजें नांव शंकर पळजी आनी हांव सगळ्यांक तुमकां म्हाज्या प्रेस पावांक मिडियाक सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. आयज ही जी प्रेस आहा ती कवर करपाक तुमी येयले म्हणून, कित्याक हो इशू सगळ्या गोंया मेरेन पावपाक जाय. कित्याक सांग, हो मेजर इशू सारको. कोळसो हो मुरगांवाकूच दुयेंस दिना, तर कोळसो हो वेलसांव माजोड्डा जे ट्रॅकान सुद्दां कोळसो वयता न्हू, कितें थंयसर सुद्दां पोल्युशन जाता आनी त्या लोकांनी आंदोलनां केल्लेलीं आसा. आनी ह्या कोळश्या खातीरूच जी आयज डबल ट्रॅकिंग येता म्हणटा आमी, ती डबल ट्रॅकिंग आयज तेंच्यांनी कोळश्या खातीर हाडले. आनी ह्याच कोळश्या खातीर वेस्टर्न घाट्स डिस्ट्रॉय जावपाच्या वाटेचेर आसा. कित्याक ते लायन डबल करतले आनी थंयसर मागीर तांकां एक्चुअली त्या कोर्टान ते भायर मारलेले आहा. पूण फुडें आमकां डावट आहा की फुडें ते परत पास करून हाडटले, चॅलेंज करतले आनी परत ते वेस्टर्न घाट्स डिस्ट्रॉय करतले. एक्चुअली खरें सांगूंक वचप म्हटल्यार हो कोळसो आमकां गोंयान यूजूच ना. ह्या कोळशाचो हो कोळसो गोंयान येता आनी गोंयच्यान कर्नाटकान वयता स्टील प्लांटाक. कर्नाटकान कितलेशे पोर्ट आहात आनी त्या पोर्टांनी हो कोळसो ते हँडल करूंक शकता. पूण ते लोक हुशार, तेंच्यांनी आपल्या गांवांत कोळसो हँडल करपाक थंय तांकां दिवकूच ना. कितें सो आयज आमी जे गोंयकार आहा हे आमकां बलिका बकरा करता हे सरकार. हेच्या पयलीं मनोहर पर्रीकरान सुद्दां सांगलेलें की ती क्वॉन्टिटी आहा ती वाडोवपाची गरज ना आनी डबल ट्रॅकिंगाची गरज ना म्हणून स्ट्रेट फॉरवर्ड तेणी स्टेटमेंट केल्लेलें. कितें पूण आयज आमी पळयता जो प्रमोद सावंत चीफ मिनिस्टर आहा, जो मनोहर पर्रीकर आपलो गुरू म्हणटा, सो त्या गुरूचेच स्टेटमेंट दिल्लेले ते तो त्या स्टेटमेंटाचेर रावंक सोदिना. आयज 7 मिलियनाचो 10 मिलियन जालो, 10 मिलियनाचो 14 मिलियन जालो. पूण आयज लोकांचें कितें, आयज तुमी वाडयत आसा
कितें जो कोळसो आमकां दुयेंस दिता, कॅन्सर दिता, लंग्स प्रॉब्लम दिता, थंडी जाली जाल्यार दोतोरा कडेन सुद्दां वचून ती क्युअर जायना, हजार मोडून सुद्दां. सो आयज परिस्थिती हो लोकल आतां जो सर्वेश होबळे म्हणटा तो, हो सचिन भगत लोकल, कितें हो शिवप्रसाद महाले लोकल, कळ्ळें तुका. सो हेंच्यांनी सगळे हे आयज ते दिसा आमी प्रोटेस्ट केल्लो, ते दिसा आमी उलयले हेचेर सगळे, कितें इफेक्ट्स कितें आहा ते आमी सगळे सांगले. सो आयज सरकार कित्याक आयकोंक सोदिना हो एक प्रश्न चिन्ह. सरकारान बसलेल्या मंत्र्यांक कितें फायदो आसा पळय. जी गोष्ट लोकांक हेल्थ हॅजार्ड दिता न्हू त्या गोष्टीचो आमकां फायदो ना न्हू, जाल्यार ती गोष्ट थंय हँडल कित्याक जावपाक जाय. मोर्मुगांव पोर्ट हेच्या पयलीं सुद्दां चल्लोलो, ह्या 20 वर्सांकूच हे सगळे नाटक जाले. हे 20 वर्सांक जो पयलींचो आमदार आसलो तेणी 3 टेन्युअर काडले, तेच्या टेन्युअराक आमी बॉब मारून थकले आनी तो काडिना म्हणून नवो आमदार हाडलो संकल्प आमोणकर. आयज तो सुद्दां कोलाचेर राजकारण करता. आयज तो रुलिंगान आसा आनी आयज रुलिंगान आसून प्रोटेस्ट व्हरता सकयल अदानी कडेन. प्रोटेस्ट कोणा कडेन व्हरप आसता, कंप्लेंट अथॉरिटी आहा न्हू, जी कंप्लेनी अथॉरिटी आहा तेंचे कडेन प्रोटेस्ट व्हरप आसता. प्रोटेस्ट व्हरूंक जाय आसलेलो खंय, डेप्युटी कलेक्टरा कडेन, मागीर चेअरपर्सन मोर्मुगांव म्युनिसिपालिटी, मागीर पोल्युशन बोर्डा कडेन, कितें हेंचे कडेन प्रोटेस्ट व्हरपाक जाय आसलो. हेल्थान प्रोटेस्ट व्हरपाक जाय आसलेलो, बाबा तुमी कितें करता काय म्हणून. प्रोटेस्ट अदानीच्याच गेटीचेर आनी लोक भितून कोण भारतीय जनता पार्टीचेच लोक सगळे प्रोटेस्टार. जर तुमचेच सरकार आहा तुमी आनी प्रोटेस्ट करले, रस्त्यार येवन कसलो रे प्रोटेस्ट करता, लोकांक फकाणां करता, टायमपास करता, कितें. सो आयज म्हाज्या हिसपान जाल्यार सरकारान लोकांच्या हेल्था बरोबर खेळपाचें सोडपाचें आनी लोकांक पिश्यान काडपाचें न्हू. आमकां प्रमोद सावंत जे हांसून भाशणां दिता न्हू, कितें तेतून आमची पोटां भरची ना. प्रॅक्टिकली प्रमोद सावंतान ग्रावंडार येवपाची गरज आसा. आयज तुमचे कडेन लोकसंख्या तुमचे कडेन चड आसा म्हणून तुमी कितें करता, एक 200 लोक 300 लोक जर प्रोटेस्ट करपाक येयले जाल्यार तुमचे 1000 लोक उबे करता आनी तुमी मागीर नेगेटिव्ह करपाक सोदता. पूण तशें करूं नाका, पांयां पडटा सरकाराच्या. हो कोळसो आमकां दुयेंस दिवन मारून उडयता. म्हाजो बापूय कॅन्सरान मेला, कितें. आनी आयज कितलेशे लोक हेचे दुयेंस भोगता, कितलेशे जाणांचे बापूय मेले, आवय मेले. आयज लंग्स प्रॉब्लम कितले जाणां भोगता. ल्हान भुरगीं आयज कंप्लेंट करता. एका भुरग्यान पयर व्हिडिओ काडलेलो, कितें तो क्लियर कट सांगता बुरसो वास कसो येता तो. आनी हो वास जो रातचे 8 7 चालू जाता न्हू, रातचे 12-1 जायसर तो वास कंटिन्यू आसता. जेवण जेवतले जेवण जेवंक मेळना. हांव रातीच व्हिडिओ काडपाक लागलो, उणी घातल्या तोंडान आनी बुरसो वास सारको. इतली वायट परिस्थिती. आनी आमचो आमदार फकाणां करता, टायमपास करता. आपूण खंय आदल्या दिसा लोकांनी कंप्लेंट केली आनी दुसऱ्या दिसा खंय आपूण प्रोटेस्ट केलो. हें कितें. लोक आतां 6 म्हयने जाले कंप्लेंट करता. आतां हेंचे प्रॉब्लेम कितें जाला, जे बोटी येतात न्हू ते कंप्लीट जातकूच मागीर हे भायर सरतात. आनी आमकां जाल्यार डावट आहा, कितें सांग, हे आपली बॅगेज वाडोवपाचो प्रयत्न आनी काय ना. कित्याक कोळसो जो दुयेंस दिता, लोकांक मरण दिता, तेची अपूर्बाय कोण करचो ना जो मेरेन आपल्याक मेळना तो मेरेन. सो म्हाजे हिसपान. आनी तुमी कितें म्हणटा, हे राजकारणी लोकांचे जॉब वयतले, हे वयतले, ते वयतले. आयज एमपीटी उरल्या खंय, एमपीए उरल्या खंय. जे एमपीएन 6000 सुमार लोक कामाक आसलेलो, मरीन डिपार्टमेंटान कामाक आसलेलो, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान हेच्या कामाक आसलेलो, हॉस्पिटलान कामाक आसलेलो, पोर्टान कामाक आसलेलो, सगळे कडेन लोक कामाक आसलेलो एमपीटीन. आयज त्या लोकांचे जॉब गेले. गोंय सरकारान हेचेर कितें विचार केला. एमपीटीन आयज जर सपोज 5000 जॉब मेळटले, कितल्या गोंयकारांक जॉब मेळटले, मुरगांवकारांक म्हणिना, आख्ख्या गोंयचे लोक कितें म्हणून एमपीटीन कामाक आसलेले. आयज उरले फक्त पेन्शनर्स, कितें. सो आयज हे जर सपोज फक्त कोळसो धाडून तुमी जर सपोज पोर्ट चलोवंक सोदता न्हू, जाल्यार ती चुकीची गजाल. तुमी एका वाटेन पयशा खातीर लोकांक मारून उडयतले. सो आमचो डिमांड एकूच आसा, आमकां मोर्मुगांव पोर्टान कोळसो नाका. आमदार जो म्हणटा एअर पोल्युशनाचेर उलयता, एअर पोल्युशन, म्हाका सांग, कोळसो जर हाडीत रावले जाल्यार एअर पोल्युशन जायत रावतलें. हेका लॉजिकूच ना. आमचो आमदार जे उलयता न्हू की बाबा रे आमकां एअर पोल्युशन नाका, एअर पोल्युशन नाका, ते दिसा आमी ते लोक सुद्दां थंय आसले, तांकां शिकयल्या भशेन दिसताले ते उलयताले त्या हिसपान. सो आयज आमचो डिमांड एकूच आहा गोंयच्या सरकारा कडेन, चीफ मिनिस्टरा कडेन, की मोर्मुगांवान आमकां कोल हँडलिंग नाका. कित्याक हे कोल हँडलिंग आमचे गोंयाक काबार करतले आनी हेचें पोल्युशन दोनापावल मेरेन येता म्हणून अशें आमी आयकलां. सो आयज काळाची गरज आसा. मोर्मुगांवान कोल हँडलिंग बंद जावपाची गरज आसा. कित्याक हो कोल हँडलिंग बंद जायना जाल्यार मोर्मुगांव तालुका सगळो इफेक्ट जातलो आनी हेचो इफेक्ट फुडें सालसेतीन सुद्दां पडटलो. सो आमचो एकूच डिमांड आहा, आमकां गोंयांत कोळसो नाका. शंकर, म्हाका सांग पळय, तुमचो माजी मंत्री, आतांचो आमदार, तुमचे सगळे मोर्मुगांवचे लोक सगळे प्रोटेस्ट करता, म्हणून कोळसो जाय कोणाक तर तो. आता कोळसो जाय. आमच्या प्रेझेंट आमदारान जे स्टेटमेंट केला एअर पोल्युशन नाका म्हणून, तेणी एक्चुअली स्टेटमेंट करपाक जाय आसलें आमकां हो कोळसोच नाका म्हणून. कित्याक आमी तेच्या वांगडा पयलीं भोंवताले न्हू, तेन्ना तो कोळसो हातीक लावन दाखयतालो, हो कोळसो आमकां दुयेंस दिता. आमी जशें आयज उलयता न्हू तेच तो पयलीं उलयतालो. आनी आयज तो म्हणटा आपले मॅनिफेस्टोन ना खंय
की कोळसो आपूण काडटलो म्हणून. मॅनिफेस्टोन आसपाची गरज ना. तूं पयलीं कोळशा अगेन्स्ट तूं झगडला न्हू, तूं आंदोलन केलां कोळशाच्या अगेन्स्ट, जाल्यार आयज म्हाका दिसता तो तेकाच जावो कसो. कित्याक सांग, तेका बेनिफीट आसतलें कितें तरी, म्हणून तो आयज म्हणटा कितें ते प्रोटेस्टाक एकट्यान सुद्दां अशें म्हणूंक ना. एकट्यान म्हटलें पूण तेका मागीर बंद केलो तेंच्यांनी की आमकां मुर्मुगांव पोर्टान कोळसोच नाका, कटकटूच नाका, तुम्ही दुसरो प्रोडक्ट हाडा. आमी पळय बाकीच्या प्रोडक्टांक कोणी अपोज करूंक ना मुर्मुगांव पोर्टान. आमचें इंटेन्शन, आमी देशद्रोही न्हू, आमी केन्नाच खंयच्या प्रोडक्टाक अपोज करूं ना. आमी जर आयज अपोज करता जाल्यार कोळसो अपोज करता. आनी हो जो हेझार्डस कोल हाडटा न्हू, हो इतलो हो पळय, हो एअर पोल्युशन दिता, मागीर तुका हेचें वासाचें पोल्युशन दिता. सो हे सोसूंक जायना म्हणून आयज आमकां वास्कोच्यान हांगासर येवचें पडलें कितें. सो म्हाज्या हिसपान जाल्यार आमदाराकूच कोळसो जावो तो. आणि त्या दिसा त्यांनी अल्टिमेटम दिल्लो कितें 72 हॉर्सा बद्दल तो कितें तरी एक्शन घेतलो म्हणून. ते अजून काय तर आमकां एक्शन दिसो ना. तुम्ही आता तुम्ही तेका विचारपाचो, हो क्वेश्चन आता तुम्ही आमदाराक विचारपाचो, बाबा तुम्ही कसले बाबा 3 दिसाचो अल्टिमेटम दिल्लो की 3 दिसां भितून जर एक्शन घेयना सपोज न्हू जाल्यार आपूण फुडें मागीर कितें तें करतलो म्हणून. आयज 5 दीस जायत येयले, तेजो कांय आवाजूच ना. आनी आमकां तेजेर अपेक्षा ना. कित्याक सांग, तो चुकीच्या लोकां कडेन गेल्लो, जे लोक कोल हँडल करता तेंकाच वचून तेणी ते मेमोरंडम दिल्लो आहा की बाबा रे तुमी हो वास येता तो बंद जावपाक जाय म्हणून. सो हे पिवळ आमकां राजकारण कशें दिसता सगळें. गोंयान कोळसो तो यूज जाता कसलो तरी कितलो पर्सेंटेज यूज जाता? कोळसो सगळो भायर वयता न्हू, गोंयान यूज जायना. गोंयान फक्त सेजा गोवा जे कितें करता ते आपूण हाडून ते हँडल करता. हांगासून बार्जींचो वयता न्हू, मांडवीनसून वयता दिसता तांकां तो, सो ते आपूण हँडल करता. हो जो कोळसो येता तो हॉस्पेट वयता सगळो कर्नाटकान. डायरेक्टर ऑफ द पोल्युशन बोर्ड ही सेफ की देर इज नो पोल्युशन ड्यू टू द कोल. हेजेर तुम्ही कशें पळयता? पळय आतां पयर हेल्थाचे लोक आमच्या थंय सर्वे करून गेले पळय, आनी तांकां लोकांनी कितें सांगपाक जाय तें सांगलां. आनी जे पोल्युशन डिपार्टमेंट आहा न्हू, ते पोल्युशन डिपार्टमेंट म्हाज्या हिसपान जाल्यार केन्ना कोणाच्या घरानूच वचोंक नासतलें. ते आयज जे उलयता, आनी तुमकां खबर आसा सरकारी डिपार्टमेंटां आमी TCP पळयल्या, फॉरेस्ट पळयल्या, सगळे जे सरकार आहा न्हू, सरकाराक सपोर्टीव उलयतात ते. लोकांक सपोर्टीव जाय ते उलोवपूच सोदिना. सो म्हाज्या हिसपान पोल्युशन डिपार्टमेंटान त्या मिटराचेर रिडींग पळोवच्या पेक्षा लोकांच्या घरान येवन तेंच्यांनी जर चॅक करीत जाल्यार चड बरें जातलें. गोवा पोल्युशन बोर्डाचें हें आसा पळय हांगा बरयल्लें डायरेक्टली. आनी क्वॉलिटी ऑफ द एअर इज सो बॅड. त्याच्यान PMO लेवल हे पळय बरयलें आसा. परत दाखयता 10 PM पर्टिक्युलर मॅटर इन द एअर. जाल्यार हो तुका डायरेक्ट तुज्या ब्लड वेसलाक इफेक्ट जाता. आणि दॅट डे वेन आमी एज्युकेशन केलें तेन्ना हांवें गुगलाचेर मारून पळयलें. तेंच्यांनी सांगलें इट इज द क्वॉलिटी ऑफ द एअर इज मोर दॅन 75 एक्चुअली मिलीग्राम तेच्या लेवलाचेर आसता, क्रॉसींग अप टू 200. सो PMO 10 आसले, PMO 2.5 टू PMO 10 म्हटल्यार इट इज व्हेरी हॅजार्डियस. ते तुज्या डायरेक्टली ब्लड वेसलान तुज्या लंग्सांक इफेक्ट करता, तुज्या हार्टाक इफेक्ट करता, पूण तुज्या ब्रेनाक इफेक्ट करता. आनी तितून तांकां डायरेक्टली बरयलां द PMO रिफर टू द पर्टिक्युलर मॅटर इन द एअर विथ द डायमिटर ऑफ 10 मायक्रोमीटर तू कोणाचो पोल्युशन कंट्रोल बोर्डाचो रिपोर्ट तो? हय, पोल्युशन बोर्डाच्या म्हणजे हे हितूंतल्यान गुगलाचेर आमी मारून पळयलें जाल्यार हो मेळटा. पोल्युशन बोर्डाच्या इन्स्पेक्शनान रिपोर्टाचेर आसा, पण तेचेर तेंच्यांनी कितलेशेच फॉर्मेलिटीज कॉम्प्लाय केल्ले. म्हणजे इवन वॉटर, एअर क्वॉलिटी, वॉटर क्वॉलिटी कशी कितें आहा ते कशें डिस्पोज करता. पण टोटली थिंगासर तशें कांय ना. मेकॅनिझम जर आमी कोण तरी तुमी सुद्दां वचोंक जाय जाल्यार तुमकां ते भितर धाडचें ना. तुमी जर एटमॉस्फियर इन द फोर्ट्रसान पळयल्यार इज व्हेरी डर्टी आनी व्हेरी बॅड. इट इज वॉकिंग करूंक पावचें ना तुमकां, इतले डस्ट आहा थंय. जाल्यार क्वॉलिटी मरिनाकूय आमकां इफेक्ट जाता, ते आमच्या एअराकूय जाता, सरावंड इकोसिस्टमाक, आनी पर्टिक्युलरली हेल्थ ही टोटली हॅजार्डियस आहा. शंकर, आता तुमकां पॉल्युशन कितले वर्सां जाली जाता? कित्याक तुमचो MLA आतां 4 वर्सांनी आतां हालींच गेल्या विकानूच भायर सरला म्हण. पोल्युशन गेली 10-15 वर्सां जाली मागीर. तुमच्या MLA आतां कळलें 4 वर्सांनी. आता तेका आमी विचारला न्हू ते सर, तेणी आतां पळय आतां तूं कितें फुडें करतलो तो. आमचें काम पळय, आमी काय सरकारान ना, आमचें काम आवाज उठोवपाचें, जनजागृती करपाचें, आनी आमचो जो आवाज आतां सरकार मेरेन पावोवपाचो. आमी आतां हेका हाडलेलो, पयलींचो आमदार फेल जालो म्हणून हेका निवडून हाडलेलो की हो तरी काडटलो म्हणून. पूण हो आयज निवडून येतकूच तेंच्या बरोबर गेलो आनी आयज तेंची सरकाराची भाशा उलयता. आता पयलींचो आमदार तुमच्या कडेन येयला कोलाक अगेन्स्ट? पयलींचो आमदार आमच्या कडेन ना. आमी तेंच्या सगळ्या लोकांक आपयलेले, तेतून तो पयलींचो आमदार येवन आपूण आपलें भाशण दिवन गेलो. कळ्ळें तुका? सो आनी एक सांगता, असल्या इश्यूचेर सगळे राजकारणी आपापली पोळी भाजपाक सोदतात. सो आमकां तेच्या बाबतींत कांयच ना. आमचो एकूच मुद्दो आहा, जो कोण येवन आमच्या कडेन उबो रावंक शकता रावा तुमी, पूण आमचो डिमांड आहा आमकां गोंयान कोळसोच नाका. शिपमेंट बेज न्हू. एक शिपमेंट जर येयलो सपोज न्हू जाल्यार वीक तेजो डेटा टोटल इट इज आता 14 मिलियन मेट्रिक टन्स इयरली इयरली 14 मिलियन टनाची हें आहा तेंकां दिलेलें आहा.
सो तूं आतां म्हयन्यान 1 मिलियन सुद्दां म्हटल्यार शंकर तुमी फुडें कितें करतले ग्रीन ट्रिब्युनलार वयतले नाल्यार कितें गव्हर्नर कितें प्लॅन कितें आसा पळय आमच्या मुर्मुगांवान केन्ना लोक भायर सरनासलेले सो आतां आमकां एक आशा येयल्या की लोक आतां भायर सरोंक लागले तांकां परिणाम कळोन चुकला आतां सो आतां स्टेप बाय स्टेप आयज ही सुद्दां प्रेस आमी इतल्या ह्या लेवलाचेर आयज घेवंक पावली तुमच्या खातीर कित्याक सांग आयज आमी हो इशू फुडें व्हरपाक सोदता सो आमी नेक्स्ट स्टेप कितें आहा तें तुमकां मागीर कळयतले मागीर तांकां ते रिन्युअल लायसन दिला ते अप टू 2028-2030 पर्यंत आसा सो तेचेर पयलीं म्हाका दिसता ते परत सर्वे जावंक जाय तेचेर री इन्स्पेक्शन जावंक जाय तेचेर जोर करता आनी पूण जशें सांगल्या प्रमाणे मुरगांवच्या कॉन्स्टिट्युन्सीच्या लोकांक पोल थिंगासर नाका तेच्या फाटल्यान आमी लोक रावतले पण आता तो एकदम अती जालें सर अती जाला ते शंकर कितें घेतले म्हणजे टायम घेतले की वी आर गोइंग टू द कोर्टान आमचो प्रोसेस चालू आसा पोल्युशन बोर्डान चालू आसा सो लास्टाक आमकां तुमी जाणा गव्हर्मेंट एज्युकेशनूच करचें पडटलें आमकां आनी वी आर डिसायडींग टू डू द सेम शंकर तुम्ही आता म्हटले तुमच्या बरोबर कोणीय पॉलिटिशियन लागून येयल्यार जाता आता गेले पाट तुमच्या बरोबर सेम संकल्प आहलो आणि तो आता ते सायडीक गेलो सो आता तुम्ही नेक्स्ट एका कोणी येयलो आणि आमी आपल्याक ताका हे करून गेले. तूं लोकल म्हणून यो आमच्या कडेन तूं आमी ताका मेन इशू ताका हे करपाक कन्व्हेनर बीन म्हणून करपाक आमी ताका फुडें येवंक दिवचे ना तूं लोकां बरोबर तूं उबो राव आनी लोक जर तुका थंयसर प्रश्न विचारता बाबा तुजे कडेन कित्याक जावंक ना म्हणून जाल्यार ते आन्सर कर मागीर लोकांक कित्याक पळय ते मागीर कितें म्हणटले आमी गोंयकार तेन्ना हे रिजन आसले ते रिजन आसले ते सगळ्यां कडेन झगडोंक शकना न्हू कितें सो लोकांकूच तांकां विचारून येवनी तांकां पूण ते टायमार आमच्या लोकांकूच तांकां विचारून बाबा तूं करूंक पावोंक ना मरे जाल्यार तूं आयज हांगा कित्याक उबो आहा तें विचारून लोकांक तांकां थँक्यू